मी सुधाकर गानू धुळे। खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो, पण आज शेतकरीच खरा संकटात सापडलेला आहे। हे जे एसटीबीटी बियाणं आहे हे अनधिकृत आहे, ते जर चांगलं आहे तर सरकार या बियाण्याला परवानगी का देत नाही? आणि अवैध मार्गाने हे बियाणं आमच्या बाजारात येत असल्यामुळे आज दुकानदारांचंही खूप नुकसान होत आहे आणि शेतकरी भरडला जातोय। तसंच खताबरोबर हे जे लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही, तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो। तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे, हा बंद सरकारचं लक्ष वेधावं यासाठीच पुकारलेला आहे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दुकानदार कितीतरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे। तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती।